नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच इकडे अर्जुन आणि सायली यांनी पुरावे गोळा केलेले आहेत प्रियाच्या विरोधात। पण प्रिया किती कारस्थानी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, कारण प्रिया एवढा सहजासहजी हार मानणारी तर नाहीये। ह्या गोष्टी आपल्याला चांगल्याच माहिती आहेत। प्रिया कुठल्या थराला जाऊ शकते, ती कशा पद्धतीने कारस्थान करू शकते याबद्दल काही शंकाच नाहीये। पण इकडे आता सायलीचा एक मोठी चूक सायलीकडून झालेली आहे। तिने काही गरज नव्हती मोबाईल चार्जिंगला लावून ठेवण्याची, आणि त्यामुळं असं घडलेलं आहे की प्रियाच्या हाती ते पुरावे लागलेले आहेत। म्हणजे प्रियाला कळलेलं आहे की सँडीचा फोन आलेला, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत। आणि प्रिया तिथं पोहोचते आणि प्रियाने एक मोठी गोष्ट केली, ती म्हणजे ते जे पुरावे आहेत सँडीकडे असलेले ते पुरावे प्रियाने जाळून टाकलेले आहेत। कारण प्रियाला फक्त एकच माहिती आहे, ते म्हणजे की ही तन्वी आहे आणि ही तन्वीच राहणार। एक एक करून सगळे पुरावे तुमचे गायब केले जाणार आहेत असं प्रियाने ठरवलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे अर्जुन घरी आलेला आहे। सायली म्हणत असते की खूप दिवसानंतर डोक्यावरचं ओझं उतरलंय असं वाटत आहे। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, आता मला काम करायचंय, कारण कोर्टामध्ये जे झालेलं आहे त्याबद्दल सगळी माहिती काढायची आहे। सायली म्हणते म्हणजे, ती म्हणते आता झालं ना, आता तुम्ही निर्दोष सुटला ना, मग कशाला हे करताय। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मला हुशारीने सोडवाव्याच लागणार आहेत। काहीही झालं तरीही या मागचा खरा सूत्रधार प्रिया आहे आणि तिच्या विरोधातले सगळे पुरावे मला मिळवायचे आहेत। कारण आज कितीही कोर्टात काहीही झालेलं असलं तरीही तुलाही माहिती आहे की खऱ्या गोष्टी काय आहेत आणि कशा पद्धतीने झालेल्या आहेत। त्यामुळं या संदर्भात सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या पद्धतीने हँडल करायच्या आहेत असं अर्जुनने ठरवलेलं असतं। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रियाने ज्या पद्धतीने कारस्थान केलेलं आहे ते अर्जुन सायलीला माहिती आहे। नक्की संतोषची अशी कोणती तरी वीक बाजू होती, म्हणूनच संतोष या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोललेला आहे। एकतर प्रियाने त्याला धमकवलेलं असणार आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने मॅनेज केल्या असणार आहेत। एकतर त्याला धमकी दिली किंवा त्याला पैसे देऊन मॅनेज केलेलं आहे, त्याला खोटं बोलायला लावलेलं आहे असं इकडे अर्जुन बोलत असतो। पण त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिता आणि चैतन्य बोलत असतात। चैतन्याला काही करून अस्मिताकडून सत्य जाणून घ्यायचं आहे आणि अस्मिताच्या मनात असलेली गोष्ट त्याला हँडल करायची आहे असं त्याने ठरवलेलं आहे। म्हणूनच चैतन्य हा अस्मिताशी समजून घेत असतो आणि तिला काय वाटतं, तिच्या डोक्यात काय चालू आहे हे सगळं बोलत असतो। आणि चैतन्याने तिच्यासाठी सुंदर असं नेल आर्ट किट आणलेलं असतं आणि म्हणत असतो की अस्मिताई, तुला माहिती आहे ना, म्हणजे तू आधी खूप नेल आर्ट वगैरे करायचीस, आता तुला करायला जमत नाहीये, पण हे मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे। तेव्हा अस्मिता मात्र म्हणत असते, पण अरे चैतन्याचा उपयोग काय आहे, आत्ता तर बाळामुळं माझे हात सारखे पाण्यात असतात, त्यामुळे मी नेल आर्ट कसं करणार आहे आणि कोण पाहणार आहे। तेव्हा चैतन्य तिला सांगतो की हे बघ अस्मिता, आपण ठरवलंय ना आनंदात राहायचं, त्यामुळं काहीही झालं तरीही कोणाला काय वाटेल म्हणून विचार न करता आता सध्या गोष्टी ज्या पद्धतीने चालू आहेत त्याच पद्धतीने ठरवत जा। उगीच कोणी मला बघणार नाहीये किंवा काही या गोष्टींचा विचार करू नकोस। तर इकडे मात्र आता त्याच वेळेस सचिन येतो। सचिन आल्यानंतर तो म्हणत असतो की काय चाललंय तुझं अस्मी, म्हणजे मला कळत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने का करतेस असं तो बोलायला सुरुवात करतो। तेव्हा मात्र इकडे अस्मिता म्हणत असते की नाही, काही नाहीये, आणि हे नेल आर्ट कशाला घेतलेस तू, आत्ता गरज काय होती याची। ती म्हणते ही मी नाही घेतलेलं, मला चैतन्याने गिफ्ट केलेलं आहे। त्याचं असं म्हणणं असतं की कशाला एवढा खर्च केलास, गरज नव्हती एवढा खर्च करायची। मग तो लगेचच बोलायला सुरुवात करतो की चैतन्याने गिफ्ट केलंय म्हणजे त्याला कळलंय ना, मी तुला असं काही महागडे गिफ्ट देऊ शकत नाहीये, म्हणूनच तुला चैतन्याने हे नेल आर्ट गिफ्ट केलेलं आहे असं म्हणत आता सचिनने एक वेगळाच गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झालेले असतात। आता मात्र अस्मिता म्हणते की बाद झालं सचिन, कारण नको त्या गोष्टींवरनं तुला वाद घालायची सवयच लागलेली आहे। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता अधिराजला भेटायला गेलेली असते। प्रियाच्या डोक्यात वेगवेगळे विचार तर सुरू असतात हे तर आपल्याला माहितीच आहे। आणि त्याचबरोबर प्रिया अधिराजला भेटायला जाते आणि तिथे गेल्यानंतर
प्रियाने अधिराजच्या पुढे रडायचं नाटक सुरू केलेलं असतं. ती रडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अधिराज तिथं म्हणतो काय झालं. तेव्हा प्रिया म्हणते काय सांगू आता तुला, किती म्हणून आणि किती टेन्शन सांगू सांग बरं माझे, मलाच कळत नाहीये. कारण जेव्हा आईबाबांचं आजारपण होतं त्यासाठी मी काही कर्ज घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आता मी पूर्णपणे डुबली गेलेली आहे, माझ्या डोक्यावरचं छप्पर जाणार आहे असं म्हणत प्रिया रडायला सुरुवात करते. अधिराज म्हणतो काय झालं, किती कर्ज घेतलेलंस, नक्की काय झालंय असं तो विचारू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ती अधिराजला सांगते की 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे. अधिराज म्हणतो काय, काही काळजी करू नको, आता तुझे सगळे टेन्शन माझे आहेत ना, मी करेल सगळं हँडल, तू शांत राहा. बरं तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही असं अधिराज तिला सांगत असतो. अजिबात रडायचं नाहीये, आत्ता मी तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतोय कारण माझ्याकडे तेवढी कॅश नाहीये असं अधिराज तिला सांगतो. खरं तर अधिराजची एक मोठी चूक होते, प्रेक्षकांना हे चुकीचं दाखवले. प्रियाला काहीच पैसे तिच्याकडे नाही आहेत आणि तिला पैसे मिळवायचे आहेत आणि सगळ्या लोकांना मॅनेज करायचं आहे, त्यासाठीच आता अर्जुन सायली तिथं मदत करतायत की काय अशा गोष्टी घडत आहेत. म्हणजे अधिराज तिथे पैसे देतोय ही गोष्ट चुकीची आहे. अधिराजने खरं तर प्रियाला पैसे दिलेच नाहीत पाहिजे. प्रियाला पैसे नाही दिले तर प्रिया वेड्यासारखी होणार आहे, पण हे यांच्या लक्षातच येत नाही. अधिराज मात्र तिला 5 लाख रुपये ट्रान्सफर करतो आणि म्हणतो की चला, म्हणजे मी हिला पैसे दिलेले आहेत ह्याचा हा माझ्याकडे पुरावा. कारण त्याने बँक ट्रान्सफर केलेले असतात आणि प्रियाला एवढंही सांगितलेलं असतं की हे बघ मी पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. अधिराज आता कॉफी घेतोय आणि प्रियाकडे पाहतोय. त्याचबरोबर हे सगळं बोलणं त्याच्या शेजारी असलेल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत असतं. प्रियाला असं वाटत असतं की नाही, सगळ्या गोष्टी आता आपल्या मनाप्रमाणे चालू झालेल्या आहेत आणि आपणच ह्या गोष्टी व्यवस्थितपणे सोडवायच्या आहेत असं प्रियाला वाटत असतं. पण प्रिया मात्र या सगळ्यामध्ये स्वतःच अडकली जात असते. तेव्हा अधिराज म्हणत असतो की चालेल, मग नंतर प्रिया घरी येते. आता तिचं ते फॅशन डिझायनिंगचे काम खूपच जोरावर चालू आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि प्रिया तशीच काम करत बसलेली असते. अश्विनने स्वतः प्रियासाठी म्हणजे काम करून दमून आली ना ती, म्हणून तिच्यासाठी कॉफी बनवलेली असते आणि तो कॉफीचा मग घेऊन तिला द्यायला आलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते अरे हे काय. तेव्हा अश्विन म्हणतो की मग माझी बायको एवढं काम करते, ऑफिसमध्ये सगळेजण तिचं कौतुक करतात, आता हिचं ऑफिस कोणतं आणि काय याबद्दल तर काहीच माहिती नाहीये. जर त्या ऑफिसबद्दल माहिती कळली तर अश्विन स्वतःच प्रियाची कशी वाट लावेल ना हे प्रियाला पण कळणार नाहीये. पण ठीक आहे, आता प्रिया कॉफी घेते. तेव्हा अश्विन म्हणतो की उद्या आपण एक नवीन रेस्टॉरंट आहे तिथे जेवायला जाऊया. तेव्हा प्रिया म्हणते हां काहीच हरकत नाहीये, पण तुझ्यासोबत नवीन रेस्टॉरंटच काय, तर मी हे सगळं जे काय आहे ते कुठल्याही धाब्यावरही यायला तयार आहे असं ती म्हणते. तेव्हा अश्विन म्हणतो की अरे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे माझी बायको खरंच खूप छान आहे असं म्हणत अश्विन तिचंच कौतुक करत असतो. आणि तेव्हा मात्र प्रिया डोक्यातल्या डोक्यात तिच्या विचार चालू असतात मनातल्या मनात की ह्याच्याबरोबर जर मी जेवायला गेले तर अर्जुन आणि सायलीचे माझ्या विरोधात काय प्लॅन चालू आहेत हे मला कसं कळेल. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही असतात. अर्जुनने आता इकडे जे पुरावे गोळा केलेले असतात ती फाईल घेत असतो आणि तो बघत असतो. तेव्हा सायली अर्जुनला विचारते कसली फाईल चेक करताय तुम्ही. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की ही शांता मावशीच्या खुनाच्या केसची फाईल आहे. नक्की काय काय झालंय, प्रियाने कशा पद्धतीने गोष्टी हँडल केल्यात, नक्की काय गोंधळ घातलाय ते कळायला पाहिजे ना, त्याच्यासाठी ही फाईल चेक करतोय असं म्हटल्यानंतर इकडे सायली म्हणत असते की तिनंच सगळं केलेलं आहे. अर्जुनला ती म्हणत असते आता मला काय वाटतं माहितीये का, आता आपल्याला शांत राहायचं नाहीये, आता एक एक करून सगळे पुरावे आपल्याला समोर आणायचे आहेत. काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही आणि तिला सोडायचं नाही. कारण आपण इतके दिवस म्हणत होतो की नाही नको अशा पद्धतीने गोष्टी नको करायला, आणि DNA रिपोर्ट सोडूनही आपल्याकडे बाकीचे भरपूर पुरावे आहेत आणि जे आपण लवकरात लवकर या जगाच्या समोर आणू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि या जगाच्या समोर या सगळं सत्य आणायचं आहे प्रियाचं. कारण तिने जे काही केलेलं आहे ती गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. तिच्यामुळं माझ्या नवऱ्याची आज जी अवस्था झालेली होती त्याला फक्त आणि फक्त ती जबाबदार आहे असं म्हणत सायलीने एक तिच्या विरोधात रणशिंगच फुंकलेलं असतं. इकडे प्रियाला असं वाटत असतं की आपण खूपच शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतोय. सकाळी उठून सायली खाली येते तर प्रिया किचनमध्ये असते आणि सगळी नाश्त्याची तयारी चाललेली असते. विमल म्हणते की सायली ताई आल्या आणि तन्वी ताई आल्या आणि मग आम्ही नाश्त्याला सुरुवात केलेली आहे असं विमल सांगते.
तेव्हा मात्र सायली म्हणते, अरे वा, चांगली गोष्ट आहे. सायलीला पण छान वाटतं. आणि प्रिया म्हणते, काळजी करू नकोस. तेवढ्यातच अस्मिता तिकडे आवाज देत असते विमलला आणि त्याचबरोबर सायलीला, का तर बाळाला आंघोळ घालायची असते. मग ह्या दोघी जणी जातात. सायलीने जाताना फोन चार्जिंगला लावलेला असतो. आता दुसरीकडे कुठं जागा नसल्यासारखी सायलीला फोन इथेच चार्जिंग लावायचा होता जिथे प्रिया उभी आहे. प्रिया मात्र वाटच बघत असते. प्रिया कधी एकदा आणखी काय यांच्यात सगळ्यांचं चाललंय या गोष्टींचा शोध घेत असते. आणि नेमकं सँडीला आणि अधिराजला इकडे फोन केलेला असतो आणि नेमकं तेच आता घडतं. आणि इकडे सँडीचा फोन सायलीच्या फोनवर येतो. प्रिया म्हणते, सँडीचा फोन. आणि मग प्रिया फोन उचलते. सँडीचा फोन आलेला आहे. सँडी इकडून म्हणतो की हां सायली मॅडम, तुम्ही मला त्या प्रियाच्या बाबतीतल्या पुराव्यांसाठीच फोन केलेला ना? हो हो, काळजी करू नका, सगळे पुरावे मिळालेले आहेत. आता तिची वाट लावायची आहे, असं तो इकडून बोलत असतो. सायलीचा आवाजही त्याने ऐकलेला नसतो आणि हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात तरीही प्रियाची नाटकं काही केलं थांबत नसतात. इकडे तो म्हणतो की मी तुम्हाला पत्ता पाठवते, तुम्ही त्या पत्त्यावरती या. तिथं आलात की मी तुम्हाला पुरावे देईन. आता पत्ता तर मिळालेला असतो आणि प्रिया तो पत्ता स्वतःच्या मोबाईलवर पाठवून घेते. का तर त्या पत्त्यावर पोहोचून सँडीची वाट लावायची आणि त्याच्याकडून पुरावे घ्यायचे हा प्रियाचा प्लॅन असतो. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे पुन्हा सायलीचा मूर्खपणा अंगलट आलेला आहे. काही गरज नाहीये, एवढं सगळं प्रिया करते, एवढं सगळं माहितीये, खून केलाय तिने, तरीही तिच्या बाबतीतले पुरावे मात्र ठेवणं म्हणजे तिला पुरावे मिळायला मदत करण्यासारखीच ही गोष्ट घडत असते. इकडे सगळेजण ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. सायली आणि विमल सुद्धा बाहेर येतात. कल्पना म्हणते, काय ग, अजून ब्रेकफास्ट तयार झालेला नाहीये? त्यावरती त्या दोघीही म्हणतात की आम्ही बाळाला आंघोळ घालायला गेलो होतो, अस्मिताताईंनी बोलवलं होतं, पण इथं तर तन्वीताई होते ना, असं विमल सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे विमलला लगेचच कल्पना म्हणते, काय? तेव्हा प्रिया येते आणि म्हणते की मला इमर्जन्सी आली आहे, त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे. मग अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, कसे अश्विनला इमर्जन्सी येते हे मला माहिती होतं, पण तुला पण इमर्जन्सी येते का? नाही, मला पहिल्यांदा कळलं ना, म्हणून विचारतो, कारण अश्विन डॉक्टर आहे. तेव्हा ती म्हणते की हो, एक अर्जंट कॉल आलेला होता, मीटिंग आहे आणि त्यासाठी मला जावं लागणार आहे, असं प्रिया सगळ्यांच्या समोर सांगते. तेव्हा सगळेजण तिथं पाहत असतात आणि मग माझ्याकडून नाश्ता बनवायचा राहिलेला आहे हे सुद्धा आवर्जून तिने सांगितलेलं असतं. त्याच वेळेस सायली तिथं असते आणि मग प्रिया म्हणते की सायली, तू बनव, मी संध्याकाळी स्वयंपाक करते. अश्विन म्हणतो की माझी बायको एवढी दमून भागून येते, तिने आल्यानंतर स्वयंपाक करावा अशी काही माझी इच्छा नाहीये, कारण घर पण सांभाळण्यासाठी तू एवढी मदत करत आहे, असं अश्विन तिला सांगत असतो. इकडे अर्जुन आणि सायली दोघांनाही माहिती आहे की प्रिया किती दमून भागून येते आणि किती काम करते ते, कारण त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच आता प्रिया म्हणत असते की मला कळत नाहीये तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसणार आहे का नाही ते, पण मला मात्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या आहेत, असं प्रिया सांगायला सुरुवात करते. आता मात्र सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात आणि अश्विन म्हणत असतो की माझी बायको खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने करत आहे आणि माझ्या बायकोवरती माझा पूर्ण विश्वास आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना म्हणत असते की बरोबर आहे, आणि आम्ही तुझ्या बायकोला कुठलंही काम सांगत नाहीये, तिने स्वतःहून या गोष्टी करत आहे आणि जबाबदारी घेत आहे. सगळ्यांचं सुरू झालेलं असतं. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दोघंही बाजूला होतात. अर्जुन म्हणत असतो की नाही, नक्की हिचं काहीतरी प्लॅनिंग आहे, ती आदिराजलाच भेटायला गेलेली आहे. मग हे दोघंही आदिराजला कॉल करतात आणि विचारतात. तेव्हा आदिराज सांगतो की हो, आमचं आज दुपारी भेटायचं ठरलेलं आहे आणि आम्ही दुपारी भेटणार आहोत. तर आदिराजला इकडे अर्जुन सांगतो की ठीक आहे, मला लोकेशन वगैरे सगळ्या गोष्टी पाठवून ठेव, असं सगळं ठरलेलं असतं. आणि अधिराज आणि अर्जुन या दोघांनीही एकत्र प्लॅन केलेला आहे याच्यामध्ये प्रियाला अडकवण्याचा. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही आता तयारीला लागलेले आहेत. इकडे सगळे पुरावे आपल्याला मिळणार आहेत आणि आज अश्विनच्या समोर प्रियाचं बिंग फुटणार आहे. म्हणजे प्रिया तन्वी नाहीये ही गोष्ट तर माहितीच आहे, पण त्याहीपेक्षा प्रिया किती मुलांशी कशा पद्धतीने वागते ह्या गोष्टी सुद्धा आता समोर येणार असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सँडीला आता प्रियाने पकडलेलं असतं. तेवढ्यात ईश्वरी सँडीच्या मदतीला येते आणि ईश्वरी म्हणते की चल बस लवकर गाडीवर. मग सँडी ईश्वरीच्या गाडीवर बसतो आणि सँडीला घेऊन इकडे ईश्वरी तिला घेऊन निघालेली असते. प्रिया मागे मागे पळते. अर्जुन आणि सायली या दोघांचंही ठरलेलं असतं की आता खरी प्रियाची वाट लागणार आहे.
कारण तिला इतके दिवस वाटत आहे की ती आपल्याला गंडवते, पण नाही, याच्यामध्ये वाट तर तिचीच लागणार आहे असं अर्जुनने ठरवलेलं असतं. तेवढ्यातच ईश्वरीच्या मदतीला काव्य येते. काव्याने 4 व्हीलर आणलेली असते आणि मग दोघेही ते पुरावे बघत असतात. आणि त्यानंतर दोघींच्याही लक्षात येतं की चला, तेवढ्यातच प्रिया तिथे पोहोचलेली आहे. अर्जुन आणि सायली या दोघांनाही खूप आनंद होत आहे. आज प्रिया काहीच करू शकणार नाही ही गोष्ट त्यांना जाणवत असते आणि ते दोघंही म्हणत असतात की आज तिचा पर्दाफाश होणार आहे. पण प्रियाचा पर्दाफाश तर करायचा आहे. या सगळ्या गोष्टी मान्य असल्या तरीही प्रियाच्या बाबतीत आता प्रिया किती स्ट्रॉंग आहे ही गोष्ट अर्जुन आणि सायली विसरून जातात. इकडे प्रियाने ते पुरावे मिळवलेले आहेत आणि त्याच वेळी प्रियाने काही गोष्टी केलेल्या आहेत. त्या म्हणजेच पुरावे घेऊन प्रियाने ते पुरावे जाळून टाकलेले आहेत आणि प्रिया म्हणत आहे की काहीही झालं तरीही हे पुरावे जे आहेत हे कधीच तुम्हाला मिळणार नाहीत. सगळे पुरावे मी असे जाळून टाकणार आहे, कारण मीच तन्वी आहे हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आहे. त्यातमध्ये कोणताही बदल होणार नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.